देगाव येथील बसवेश्वर नगरातील अनुराग तिप्पण्णा राठोड वय 13 या विद्यार्थ्याचा स्कूल बसमधून पडून मृत्यू झाला। बसमधून खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावरून चाक गेले आणि अनुराग जागीच ठार झाला। अनुराग राठोड कवठे येथील संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळेत इयत्ता 8वीत शिकत होता, तर दुसऱ्या घटनेत सोलापूर शहरातील राजनंदिनी कांबळे हिचा शॉक लागून मृत्यू झाला। ती हरिभाई देवकरण प्रशालेत इयत्ता 9वीत शिकत होती। देगाव ते बेलाठी रस्त्यावर मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास हा अपघात घडला। अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। काही वेळानं सलगरबस्ती पोलीस घटनास्थळी आले। पोलिसांनी बस चालक व मदतनीस या दोघांना ताब्यात घेऊन बससह पोलीस ठाण्यात आणले। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला। यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती। काहींनी मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी सुरुवातीला भूमिका घेतली। त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दोषींवर निश्चितपणे कायदेशीर कारवाई होईल, चालक ताब्यात असल्याचे सांगून विश्वास दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार पार पाडले। दरम्यान स्कूल बसमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक होत असताना देखील ना आरटीओ ना वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते हे विशेष। अपघातग्रस्त स्कूल बसची क्षमता 50 प्रवाशांची असताना देखील मंगळवारी त्या बसमधून सुमारे 90 ते 100 विद्यार्थी होते असे नागरिकांचे म्हणणे आहे। गर्दीमुळेच तो विद्यार्थी खाली पडला आणि त्याच गाडीच्या चाकाखाली आला। अपघातानंतर घटनास्थळी गेल्यावर बसमधील उर्वरित विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली। त्यावेळी स्कूल बसमध्ये मंगळवारी नेहमीपेक्षा कमीच विद्यार्थी 25 विद्यार्थी प्रवास करत होते असे विद्यार्थ्यांनी सांगितले। बसमधील उपस्थिती नोंदवहीवरून तसेच दिसते असे पोलीस म्हणतात। दुसऱ्या एका घटनेत हरिभाई देवकरण प्रशालेत इयत्ता 9वीत शिकणाऱ्या राजनंदिनी आणि कांबळे राहणार कोणापुरे चाळ हिचा घरातील जिन्यावरून वरच्या खोलीत जात असताना शॉक लागून मृत्यू झाला। शॉक लागल्यावर कुटुंबियांनी तिला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण करंट सुटला नाही। डोळ्यात देखत तिचा जीव गेला। मंगळवारी सायंकाळी 6:30 नंतर वादळ सुटले होते। अवकाळी पाऊसही सुरू होता। राजनंदिनी घराच्या वरच्या मजल्यावरील 3 लहान मुलांकडे निघाली होती। घराच्या जिन्याच्या पहिल्याच पायरीवर तिने पाय ठेवला आणि तिला शॉक बसला। सर्व्हिस केबलचा शॉक असल्याने तिला स्वतःची सुटका करून घेता आली नाही। तिच्या घराच्या वरील खोलीत 3 चिमुकली होती। सुदैवाने त्यांना काहीही झाले नाही। राजनंदिनीला एक भाऊ असून तो इयत्ता 11वीत असून तिची लहान बहीण 7वीत शिकत आहे। त्यांची आई मजुरी करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवते। त्यांच्या घरावर मंगळवारी काळाने घाला घातला आणि शॉक लागून राजनंदिनीचा मृत्यू झाला। घरगुती कनेक्शनवरून 6-7 जणांना वीज कनेक्शन दिले असून त्या ठिकाणी चिकटपट्टी देखील लावलेली नाही। त्यावर MSEBच्या कार्यालयाकडे अनेकदा अर्ज केले, पण त्याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही असा आरोप राजनंदिनीच्या घराशेजारील काशीनाथ कुरघोटकर यांनी केला आहे।